शुभांशु शुक्ला यांचं यान अगदी थोड्याच वेळात ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचणार आहे आणि त्याच संदर्भातले हे दृश्य आपण पाहतोय। काल त्यांनी उड्डाण केलेलं होतं। राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ प्रवास करणारे दुसरे भारतीय 41 वर्षांनंतर शुभांशु शुक्ला ठरलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात ISS या ठिकाणी शुभांशु यांचं यान पोहोचणार आहे। ड्रॅगन अंतरिक्ष यान हे अगदी थोड्याच वेळात ISS वर पोहोचणार आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहे। शुभांशु शुक्ला थोड्याच वेळात अंतराळात पोहोचत आहेत। राकेश शर्मा हे आत्तापर्यंतचे एकमेव भारतीय होते ज्यांनी अंतराळ प्रवास केला आणि त्यानंतर आता शुभांशु शुक्ला यांचं नाव या यादीमध्ये जोडलं जाणार आहे। 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी हा अंतराळ प्रवास केला होता आणि 41 वर्षांनंतर आता शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले आहेत। काल त्यांचं यान अंतराळाकडे झेपावलं, त्यानंतर आता अगदी काही वेळात अंतराळात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात ISS या ठिकाणी त्यांचं यान पोहोचेल आणि त्याच संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। शुभांशु शुक्ला अगदी थोड्याच वेळात अंतराळात पोहोचतील आणि त्याची ही लाईव्ह दृश्य। अगदी काही क्षणांचा वेळ उरलेला आहे। संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची बाब, संपूर्ण भारतासाठी मान उंचावणारं नाव म्हणजे शुभांशु शुक्ला। कारण 41 वर्षांनंतर राकेश शर्मा यांच्यानंतर आता आज शुभांशु शुक्ला हे अंतराळात पोहोचत आहेत। त्यांचं यान ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहे आणि त्याच संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। Axiom 4 या मिशनसाठी शुभांशु हे अंतराळात गेलेले आहेत। ते काही वेळात त्यांचं यान हे ISS वर पोहोचणार आहे। ISS वर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर डॉकिंग होणार आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शास्त्रज्ञ सुरेश चोपणे सर आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुरेश चोपणे सर, अगदी काही क्षणामध्ये शुभांशु आता ISS वर पोहोचेल, त्याचं यान शुभांशु यांचं यान आता ISS वर पोहोचेल। नेमकी ही मोहीम काय आहे Axiom 4 नावाची आणि ती मग भारतासाठी कशा प्रकारे महत्त्वाची असेल? हा, हॅलो। हा सर, बोला, आपला आवाज येतो। Axiom 4 ही एक 3 जवळजवळ अवकाश त्या संस्थांनी मिळून एक तयार केलेली आहे। त्यामध्ये EU आहे, इस्रो आहे आणि नासा आहे। आणि या मोहिमेमध्ये अवकाशामध्ये जे आपलं अवकाश केंद्र जे आहेत आंतरराष्ट्रीय, त्याच्यामध्ये गेल्यानंतर हे जे चारही लोक असतील हे विविध प्रयोग करणार आहेत तिथे। आणि या प्रयोगामध्ये विशेषतः झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आपल्या हाडावर होणारा परिणाम, स्नायूवर होणारा परिणाम किंवा एकूणच मानसिकतेवर होणारा परिणाम असा एक शारीरिक मानसिक अभ्यास याच्यामध्ये राहणार आहे। दुसरं म्हणजे विशेष की अवकाशामध्ये एखाद्या वनस्पतीची वाढ कशी होते, बीज जे आहे ते त्याचं रोपटं कसं होतं याचा पण अभ्यास याच्यापूर्वी पण केलेला आहे, पण आता पण याच्यामध्ये केला जाणार आहे। आणि याच प्रकारे जे बॅक्टेरियाज आहे, सूक्ष्म जीव आहे, त्यांची पण वाढ कशा रीतीने होते। जसं टार्डिग्रेड आहे, हा कुठल्याही तापमानामध्ये आणि एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये राहतो। तर असं म्हणणं आहे सर्वांचं की हा पण अवकाशामध्ये जिवंत राहतो आणि वाढतो पण। तर इतरही आहे, सायनोबॅक्टेरिया जसं पाण्यामध्ये राहणारी अल्गी आहे। तर याचा उपयोग नंतर मग चंद्र मोहीम आणि बाकीच्या अवकाश मोहिमेमध्ये होणार आहे। त्या दृष्टीनं सायंटिफिक हे जे याच्यामध्ये प्रयोग केला जाणार आहे त्याला एक महत्व आहे। दुसरं म्हणजे भारतासाठी यासाठी महत्व आहे की आपलं गगनयान हे अवकाश केंद्र आपण स्थापित करणार आहोत।
पुढील काही वर्षामध्ये. हो. तर त्या गगनयान केंद्रासाठी पण आपल्याला भारतीय अवकाशवीर जे आहेत ते लागणार आहेत. तर तसंच मग 4 लोकांची ट्रेनिंग पण जवळजवळ चालू आहे आता पूर्णपणे, हो. आता होते आली असेल त्यांची. परंतु त्यांना हा फायदा या आपल्या भारतीय या मोहिमेमधून होणार आहे. तर तिथे म्हणजे अवकाश यात्री कशी राहतील, त्यांच्यावर काय प्रभाव पडेल, शारीरिक, मानसिक, किंवा बाकी आपण सायंटिफिक पेलोड्स वगैरे त्याच्यात नेणार असेल किंवा जे प्रयोग करणार असू, तर त्यासाठी आपल्याला पुढच्या मोहिमेमध्ये भारताच्या या मोहिमेचा खूप फायदा होणार आहे. आणि म्हणून या मोहिमेला खूप महत्व आहे. तसे दुसरा आपला अवकाशवीर आहे की जो इतक्या वर्षानंतर अवकाशात गेलेला आहे. हो. आणि हे पहिला आहे की जो आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामध्ये पहिला आपला जाणारा हा भारतीय व्यक्ती आहे. तर त्यामुळे याचं खूप मोठं महत्व आहे असं मला वाटतं. सर, आणखी एक प्रश्न असा, तुम्ही या मोहिमेविषयी बोलताना, ॲक्सिओम 4 विषयी बोलताना म्हणालात की 3 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सचं हे एकत्र मिशन आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत अंतराळ अभ्यासाविषयीचे ते सुद्धा वृद्धिंगत होतील? निश्चित होतील. आंतरराष्ट्रीय तसंही हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हो. आणि याच्यामध्ये भारताच्या अवकाश संशोधकांना याच्यापूर्वीच खरं तर जाऊ द्यायला पाहिजे होतं. का वेळ झाला हे माहिती नाही, कारण भारत आज 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावर काही बाबतीमध्ये आणि काही बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे जगात आपली अवकाश संस्था. आणि या दृष्टिकोनातून खूप आधी ही संधी मिळायला पाहिजे होती की जी आज आपल्याला मिळालेली आहे. परंतु जी काही संधी मिळाली असेल तर त्याच्या ह्या संधीमुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विशेषतः आपले जे एलाइट क्लब आहे जो अवकाश संशोधनामध्ये आणि अवकाशात जाणारा, त्याच्यामध्ये निश्चितच सौहार्दाचं वातावरण आणि मित्रताचं वातावरण तयार होईल. बरं, आता शुभांशु शुक्ला गेलेले आहेत, थोड्याच वेळात ते पोहोचतील. त्यांचा एकंदरीत जो अनुभव असणार आहे किंवा मग जो डेटा या मोहिमेतून गोळा केला जाईल तो भारतासाठी उपयोगी असणारच आहे. मात्र त्यांचा अनुभव हा भविष्यातल्या मोहिमांवर जाणाऱ्या आपल्या अंतराळवीरांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतोय का, आणि मग तो कशा प्रकारे नेमका? नाही, निश्चितच. म्हणजे आता शुभांशु शुक्ला हे अतिशय म्हणजे अनुभवी आणि तज्ञ आहेत. आणि यांनी हे जे जिथे अनुभव घेतील या अवकाश केंद्रामध्ये, हा अनुभव मग आपल्या गगनयानमध्ये जी टीम आपली जाणार आहे तर यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणूनच त्यांची भूमिका राहणार आहे. बरं. शुभांशु शुक्ला यांची. आणि कारण जसं जो आधी जाऊन जो व्यक्ती तिथून परत येणार त्याचा जो अनुभव असेल तो अनुभव हा प्रत्यक्षिक चांगला अनुभव असेल. आणि म्हणून आपल्या भारतीय जे संशोधक जाणार आहेत अवकाशामध्ये तर त्यांच्या सर्व म्हणजे प्रयोगांसाठी, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत आरोग्यासाठी हे खूप लाभदायक होणार आहे. आणि म्हणून गगनयान ही जी मोहीम आहे आपली खूप मोठी मोहीम आहे. म्हणजे अशा प्रकारची मोहीम फार म्हणजे कमी देशांनी केलेली आहे. आणि म्हणून ह्या मोहिमेसाठी किंवा या मोहिमेमध्ये आपण यशस्वी होऊ यासाठी या मोहिमेचा खूप मोठा फायदा होणार आहे. बरं, चोपणे सर, आपण मोहिमेचा फायदा कशा प्रकारे होईल, मोहिमेतून नेमका काय काम केलं जाईल, काय डेटा गोळा केला जाईल याविषयी बोलतोय. मात्र अंतराळात जाणं हे किती आव्हानात्मक असतं, नेमकी काय आव्हानं असतात त्या अंतराळवीरांच्या समोर? शुभांशु शुक्लांना नेमकी काय आव्हानांचा सामना करावा लागणार आहे त्याविषयी थोडं? एक तर पृथ्वीवरून आपण जेव्हा जातो तेव्हा हा जो पृथ्वीवरून जाण्याचा जो वेग असतो किंवा ग्रॅव्हिटी जी फोर्स ज्याला म्हणतो याला सहन करणं सोपं नसतं. म्हणजे इव्हन आपल्या जेट विमानामध्ये जे लोक पायलट असतात त्यांना पण खूप वर्ष प्रॅक्टिस द्यावं लागतं, तरी त्याचा जी फोर्स इतका नसतो. आणि हे सेकंदाला 11 किलोमीटरच्या गतीनं जेव्हा आपण जातो त्याला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो आपण, तर इतक्या गतीनं जेव्हा जातो त्याला प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. आणि याच्यामध्ये ब्रेन हॅमरेज सारख्या अनेक गोष्टी, ब्लड प्रेशर सारख्या गोष्टी होऊ शकतात. शारीरिक खूप मोठे धोके जातानाच आहे. आणि नंतर मग जेव्हा आपण अवकाशामध्ये जातो तर तिथे गुरुत्व असते, परंतु शून्य गुरुत्व त्याला म्हणतो आपण, झिरो ग्रॅव्हिटी म्हणतो तिथे. तर आपलं सर्व इव्होल्युशन जे आहे माणसांचं सर्व जमिनीवर झालेलं आहे. म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे आपल्याकडे खूप 900 ते 1000 इतक्यापर्यंत असते. आणि इथलं तापमान हे पण वेगळं असते. आणि जो आपला ज्याला जी फोर्स म्हणतो हा पण इथे खूप मोठा असतो. परंतु अचानक आपण दुसऱ्या अगदी उलट्या वातावरणात जातो, अवकाशात जातो. म्हणजे
जिथे काही हवामान नाही, जिथे टेम्परेचर नाही, प्रेशर नाही, कुठलंही. तर त्यामुळं तिथे आपली जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट जे आहे की मेंटल स्टॅबिलिटी आहे ती राहत नाही. हम्म. आणि आपल्या हाडावरती फार मोठा परिणाम होतो बर. शून्य ग्रॅव्हिटीमध्ये. हम्म. आपल्या स्नायूवरती मोठा परिणाम होतो आणि इव्हन आपल्या ब्रेनच्या ज्या मुवमेंट, ब्रेनच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावर पण परिणाम होतो. हम्म. कारण आपल्याला पृथ्वीवर राहायची सवय असते आणि या दृष्टिकोनातून म्हणूनच अवकाशात जाणे आणि अवकाशात राहणे काही दिवस हा. ही फार मोठी एक चॅलेंज ज्याला म्हणतो आपण. आणि म्हणून सतत त्यांच्यावरती लक्ष ठेवत राहावं लागते मेडिकली. पृथ्वीवरून सतत त्यांना मार्गदर्शन करत राहावं लागतं की आणि तिथं पण मेडिकल ज्यांच्यात टेस्ट आहे त्यांच्या प्रत्येकांच्यात घ्यावं लागतं. त्याच्यामुळे एक मोठं चॅलेंज आहे, फिजिकली आणि मेंटली चॅलेंज असते. हो. स्वप्ने सर, हे दोन दृश्य आपण पाहू शकतो. एकीकडे आपल्याला ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दिसतंय, दुसरीकडे शुभांशू यांचे आईवडील सुद्धा दिसत आहेत. खरं तर शुभांशू यांच्या आईंना काल अश्रू सुद्धा अनावर झालेले होते. आत्ता सुद्धा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, डोळ्यामध्ये आनंद दिसतोय. संपूर्ण देश या क्षणाला आनंदात असेल. काय नेमक्या देशाच्या अपेक्षा शुभांशू यांच्याकडून असतील आत्ताच्या क्षणाला? निश्चितच आई वडील तर प्रत्यक्ष आपला मुलगा जेव्हा एवढ्या मोठ्या मोहिमेवर जातो त्याच्यासाठी त्यांच्यासाठी तर प्रचंड मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अगदी. परंतु ही मोहीम केवळ आई वडिलापुरती मर्यादित नसून ही पूर्ण देशाची मोहीम असते. आणि म्हणून संपूर्ण देशाला शुभांशू शुक्लांचा निश्चितच अभिमान आपल्या सर्वांना वाटेल किंवा वाटायला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या अपेक्षा पण आहे. म्हणजे आज आपली मान गौरवाने उंच झालेली आहे की जगामधल्या काही ठळक 3-4 देशात जी प्रगती झाली ती भारताने अगदी कमी या 15-20 वर्षामध्ये प्रगती केलेली आहे की जे देशांना 50 वर्ष लागले. आणि म्हणून अशा मोहिमेचं सर्वांना आकर्षण पण आहे आणि सर्वांना म्हणजे एक काय म्हणतो वेगळ्या प्रकारची उर्मी शरीरामध्ये आपल्या मनामध्ये दाटून येतं. आणि विशेष फायदा की या मोहिमेमुळे आपले जे म्हणजे विद्यार्थी आहेत, कॉलेजमध्ये शिकणारे आहेत किंवा विज्ञान शिकणारे, यांच्यासाठी ही प्रेरणात्मक आहे. कारण यामुळे पुढे भविष्यामध्ये आपलं जसं आपण टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलो सॉफ्टवेअर आणि त्याच्यामध्ये, त्या प्रकारे आपण आता अवकाशात पण आपली मुलं बाहेर येतील आणि या क्षेत्रामध्ये जगामध्ये आपलं नाव निश्चितच पुढे करतील. नाही, खरं सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी अर्थात प्रेरणादायी अशी ही मोहीम आहे. कारण या मोहिमेनंतर ज्या इच्छा आहेत त्या इच्छा आणखी वाढतील की आपल्याला अंतराळातला अभ्यास करायचा आहे. थोडंसं या मोहिमेविषयी पुन्हा एकदा बोलूया, ॲक्सिओम 4 विषयी. नेमकं आता 14 दिवस ते अंतराळात असणार आहे अशी माहिती आहे. 14 ते 21 दिवसांपर्यंत हा कालावधी वाढू शकतो. या दिवसात नेमकं काय केलं जाणार आहे? चोपणे सर, थोडं थांबवतो. ही दृश्य आपण पाहतोय. अंतराळामध्ये शुभांशू शुक्ला दाखल झालेले आहेत, त्यांचं यान दाखल झालेलं आहे. आणि त्यानंतर हा चेहऱ्यावरचा आनंद, शुभांशू यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, संपूर्ण भारतीयांच्या चेहऱ्यावर आजच्या क्षणाला हा आनंद आहे. कारण देशातल्या निवडक 4-5 देशांमध्ये, जगातल्या निवडक 4-5 देशांमधले अंतराळवीर, अंतराळ अभ्यासक यांच्यामध्ये आपल्या भारतातल्या शुभांशू शुक्ला यांची निवड होते आणि ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलेले आहेत. ही अर्थातच संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. राकेश शर्मा हे यापूर्वी भारतीय होते जे अंतराळात गेलेले होते. राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनंतर आता शुभांशू शुक्ला हे अंतराळात दाखल झालेले आहेत. त्यांचं यान ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलेलं आहे. ॲक्सिओम 4 या मिशनसाठी म्हणून शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचलेले आहेत. आणि ते पोहोचल्यानंतर त्यांच्या यानाचं तिथे डॉकिंग झाल्यानंतरची ही दृश्य, शुभांशू यांचे आईवडील, त्यांचे नातेवाईक आणि इतर सर्वजण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, समाधानाची भावना. शुभांशू यांच्या आईला पुन्हा एकदा अश्रू अनावर झालेले आहेत. काल ज्यावेळी यानाचं लॉन्चिंग झालं त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू पाहायला मिळालेले होते आणि आज पुन्हा एकदा त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तर दुसरीकडं शुभांशू यांचे आई वडील आणि त्यांचे परिजन ज्यांच्या चेहऱ्यावर आत्ताच्या क्षणाला आनंद पाहायला मिळतोय. हाच आनंद आत्ता संपूर्ण भारतवासियांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यामध्ये असणार आहे. हेच समाधान सर्व भारतवासियांना असणार आहे, हे मात्र निश्चित. आणि ही लाईव्ह दृश्य, दोन दृश्य, ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जिथं शुभांशू शुक्ला यांचं यान आत्ताच पोहोचलेलं आहे, आणि दुसरी दृश्य ज्यामध्ये शुभांशू यांचे आई वडील आणि परिजन आपल्याला पाहायला मिळतात.
for coming out of their space module and going inside the पुन्हा एकदा जाऊया, आपल्यासोबत चोपणे सर आहेत. चोपणे सर, मी असं विचारत होतो की Axiom 4 या मिशन विषयी थोडं बोलूया. आता 14 ते 21 दिवस ते अंतराळात राहतील अशा प्रकारची माहिती आहे. नेमके काय काय प्रयोग केले जाणार आहेत? तुम्ही म्हणालात वेगवेगळे प्रयोग प्रत्येक जण करणार आहे. काय असतील ते प्रयोग, थोडंसं तपशीलवार? एक तर यांचं वेळापत्रक जे आहे एकदम पूर्णपणे वेळापत्रक यांचं स्थिर राहणार आहे. कारण तिथे दिवस आणि रात्र अशा प्रकारची नाही, सतत दिवस आणि सतत रात्र होत राहणार आहे. कारण आपलं अवकाश यान सतत पृथ्वीभोवती फिरत असतं. आणि विशेष म्हणजे यांच्या दिनचर्या जी यांची आहे राहणार आहे, तर ही यांची दिनचर्या म्हणजे त्यांच्या खाण्याच्या जे पदार्थ त्यांनी तिथून नेलेले असतील किंवा पिण्यासाठी तिथलं जे वॉटर यांना लागत असेल ते, त्याच्यानंतर आरोग्याच्या जे काळजी घेण्याची त्यांची टाइम टेबल असेल त्यांचा, त्याच्या तपासणी करण्याची, या सर्व राहणार आहे त्याच्यासोबत. याच्यासोबतच हे जे प्रयोगाचं महत्वाची भूमिका यांची राहणार. नाही, खरंच चोपणे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे प्रयोग जितके महत्वाचे आहेत तितकंच त्यांचं वेळापत्रक, त्यांच्या आरोग्याच्या सवयी, हे सारं सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्याकडून अनेक बाबी जाणून घ्यायच्या आहेत. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.